हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल जीवन एक रंगमंच। मित्रांनो, आपल्या जीवनात बरेच असे ऑप्शन असतात की जे आपल्या कामाला सोपं नाही तर अवघड करून टाकतात। आता तुम्ही मला विचाराल की ऑप्शन मिळाल्याने काम अवघड कसं होणार, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। बघा, जर तुमच्याकडे कुठली चॉईसच नसेल आणि एकच रस्ता असेल तर तुम्ही ते काम पूर्ण निष्ठेने आणि मेहनतीने कराल। मी त्याचं एक उदाहरण देते तुम्हाला। मोबाईलवर अलार्म लावून झोपतात आणि जेव्हा मोबाईलचा अलार्म वाजतो तेव्हा आपले डोळेही उघडत नाही, कारण त्यामध्ये स्नूजचा ऑप्शन असतो। तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की बटन दाबा आणि पुन्हा झोपा। तुम्ही असा विचार करतात की 10 मिनिटांनी पुन्हा अलार्म वाजणारच आहे, मी तेव्हा उठेल। असं वारंवार होत असतं। अलार्म वाजतो आणि तुम्ही पुन्हा झोपता। विचार करा मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीत जर तुम्हाला ऑप्शन मिळत असेल तर तुम्ही डायव्हर्ट तर होणारच ना। याच छोट्याशा गोष्टीने तुम्हाला काम टाळण्याची सवय लावली। आणि म्हणूनच मित्रांनो, जीवनात तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन नाहीये तर ही खूप चांगली गोष्ट आहे। आयुष्यात ऑप्शन नेहमी कमीत कमी ठेवा मित्रांनो, आणि याला पॉझिटिव्हली घ्या। जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्याचा प्रयत्न करा। ही सवय तुमचा जीवन जगण्याचा अंदाज तर बदलेलच, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ही सवय तुमच्या मनाला दुःखी होण्यापासून वाचवेल। सकारात्मकता फक्त आणि फक्त आनंद देत असते मित्रांनो। आणि जी व्यक्ती खूप आनंदी असते आणि कुठलंही काम जर आनंदाने करते तर त्याचे सक्सेसफुल होण्याचे चान्स सर्वात जास्त असतात। तुम्ही स्वतःला विचारा, तुम्हाला यश मिळवायचं का आहे? का यशस्वी व्हायचंय तुम्हाला? याचं एकच कारण आहे की या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो। तर प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधण्याची सवय तुमचं आयुष्य आनंदाने भरून टाकेल। याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण स्पर्धा परीक्षेचं उदाहरण घेऊया। ज्यावेळी एखादा रिझल्ट लागतो आणि आपण एखाद्या विद्यार्थ्याचं यश पाहतो तर आपण भारावून जातो, परंतु आपल्याला हे विसरता येणार नाही की त्याने ही सुरुवात ही शून्यातून केलेली असते। सुरुवातीला परीक्षा देताना कमी मार्क्स, प्री पास होणार नाही, मेन्स पास होणार नाही किंवा इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन सुद्धा काही मुलं परत आलेले असतात। परंतु हे लक्षात ठेवा, त्यांनी प्रत्येक गोष्टीत सकारात्मकता बघितली, त्यांनी ती गोष्ट सोडली नाही करायची, त्यामुळं आज ते यशस्वी झालेले आहेत। तर आपल्याला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मकता पाहायची आहे। हीच गोष्ट प्रत्येक फील्डसाठी लागू होते मित्रांनो। जर तुम्ही सकारात्मक विचार केला असेल तर तुमच्या सोबत सकारात्मक घडेल, आणि जर तुम्ही प्रत्येक गोष्टीत नकारात्मक अथवा निराशावादी विचार केला तर तुमच्या हाती देखील निराशाच लागेल। जर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याने एकदा दोनदा परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये अपयश आलं तर त्यांनी तिथंच निराशा स्वीकारली तर ते कधीच यशस्वी होणार नाही। त्यामुळे मित्रांनो, एखाद्या कामामध्ये एकदा फेल झाले, 2 वेळा फेल झाले, 3 वेळा फेल झाले, परंतु फेल झाले म्हणून तुम्ही हारले किंवा तुम्ही लूजर झाले असं अजिबात होत नाही। प्रत्येक अपयश हे नवीन काहीतरी शिकवत असतं। लूजर तोच असतो ज्याने 1-2 वेळा प्रयत्न केला आणि स्वतःची हार एक्सेप्ट केली। हार एक्सेप्ट करणारा लूजर असतो, परंतु प्रयत्न करणारा हा कधीच अयशस्वी होत नाही। अरे, कधी कधी तर 1-2 वेळा प्रयत्न करून साधी गाडी सुद्धा स्टार्ट होत नाही, आणि हे तर जीवन आहे मित्रांनो। तुम्हाला थोडाफार प्रयत्न तर करावाच लागेल। जर जीवनात काहीतरी बनायचं असेल ना तर जिद्दी बना, आणि एवढे जिद्दी बना की अडचणींनीही तुमच्या समोर हार मानली पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आज आपण महत्त्वाच्या 3 गोष्टी शिकलो। आयुष्यामध्ये ऑप्शन कमी ठेवा, नेहमी सकारात्मक रहा आणि हार कधी मानू नका। तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या 3 गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही। धन्यवाद मित्रांनो।